नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 322 ते ओवी 335च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांना अर्जुन म्हणतो, भगवंता, अरे तुझे नाम फक्त जर का एखाद्याच्या मुखात आले किंवा त्याच्या कानावर पडले तर त्याच्या हृदयातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा व्हायला लागतो. त्या भगवंताबद्दल अर्जुन म्हणतो, तो तू परब्रह्मची असके, मज दैवे दिधलासी हस्तोदके, तरी आता भेदू कायसा के, देखावा कवणे. जेव्हा एखाद्याला आपण एखादी गोष्ट देऊन टाकतो, दान करतो, त्याच्यावरचा हक्क सोडतो, त्यावेळी हातावरनं पाणी सोडलं जातं. अर्जुन म्हणतो, ह्या ठिकाणी तर साक्षात दैवाने स्वतःच्या हातावरून पाणी सोडलं आणि भगवंता तुला मला अर्पण केलं. तो तू परब्रह्म आहेस, पूर्ण ब्रह्म आहेस. तर आता कुठल्या गोष्टीचा भेद आणि कशासाठी तो मी बघावा, देखावा कवणे, कशासाठी या विश्वामध्ये भेद बघू, भेदभाव करू. जी चंद्रबिंबाचा गाभारा, रिगालिया वरीही उबारा, परी राणेपणे शारंग धरा, बोला हे तुम्ही. भगवंता, पूर्ण चंद्रबिंब, त्या चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यामध्ये जर प्रवेश केला तर तिथे गरम वाटेल का? तिथे उकाडा असा काही अनुभव येईल का? तिथे शीतलताच असणार. भगवंता, तुम्ही सुद्धा स्वामित्वाच्या नात्याने, कारण ह्या सर्व विश्वाचे स्वामी तुम्हीच आहात, त्या नात्याने तुम्ही हे बोलत आहात हे मला माहिती आहे. तेथ सावियाची परितोषोनी देवे, अर्जुना ते आलिंगिले जीवे, मग म्हणे तुवा नको पावे, आमुचिया बोला. अर्जुनाच्या मुखातनं हे शब्द ऐकल्यावर भगवंतांना खूप आनंद झाला आणि त्यांनी अत्यंत मनापासून, अंतःकरणापासून अर्जुनाला आलिंगन दिलं आणि म्हणाले की अर्जुना, मी जे तुला म्हणालो की आता तुझ्या मनात भेदभाव तर राहिला नाही ना, ह्या माझ्या शब्दांबद्दल तू मनात राग धरू नकोस. आम्ही तुझ भेदाचिया वाहाणी, सांगितली जे विभूतींची कहाणी, ते अभेदे काय अंतःकरणी, मानिली की न मने. भगवंत अर्जुनाला विचारतायत. भगवंत म्हणतात, अर्जुना, वेगवेगळ्या विभूती अर्थात थोडासा भेद धरून मी तुला वेगवेगळ्या विभूती सांगितल्या, परंतु वेगवेगळ्या विभूती सांगितल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये, त्या अभेद आहेत. हे तुझ्या मनाला मानवले का नाही, समजले का नाही? हेची पहावया लागी, नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी, तव विभूती तुझ चांगी, आलिया बोधा. तुझ्या मनामध्ये कुठलाही भेद न राहता अभेदत्व हे तुझ्या मनामध्ये माझ्या विभूतींबद्दल ठसलंय का नाही हे बघण्यासाठीच मी बाहेर म्हणजे वर वर असं बोललो. परंतु मी वेगवेगळ्या विभूती सांगितल्या तरी त्यांच्यामध्ये अभेदत्व आहे, एकपणा आहे, हे तुला चांगलं समजलंय. हा बोध तुझ्या अंतःकरणाला झालाय. येथ अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे, परी देखतसे विश्व आघवे तुवा भरले. अर्जुन म्हणतो, भगवंता, मला समजलंय का नाही? हे तुझं तू ओळख, हे तुझं तू तपासून बघ, पण मला काय दिसतंय तर ह्या अख्ख्या विश्वामध्ये तूच भरलेला आहेस. अर्जुनाचे हे शब्द ऐकून संजयाच्या मनात आलेला विचार ज्ञानोबा राय टिपतात.
ते म्हणतात, पै राया तो पांडुसुतू, ऐसिये प्रतितीसी जाहला वरितू, या संजयाचिया बोला निवांतू धृतराष्ट्र राहे. संजय म्हणतो, पांडुसूत अर्थात अर्जुनाला ही जी अंतःकरणात प्रतीती येते की सर्व विश्वामध्ये भगवंतच भरून आहे, ही प्रचिती संजय धृतराष्ट्राला सांगतोय. पण धृतराष्ट्राचे ते शब्द ऐकून, संजयाचे ते शब्द ऐकून सुद्धा संजय बघतो धृतराष्ट्र निवांतच बसलेला आहे. की संजयो दुखवलेनी अंतःकरणे, म्हणत असे नवल नव्हे दैव दवडणे. हा जीवे धडसा आहे मी म्हणे, तव आतुही आंधळा. धृतराष्ट्राचा हा भाव बघून संजयचं अंतःकरण दुखावलं. संजय म्हणतो की हे काय, भगवंताच्या मुखातनं अभेदत्व अर्थात अद्वैत प्रगट झालं. तो उपदेश ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालं, पण त्या भाग्याला सुद्धा हा धृतराष्ट्र बाजूला लोटतोय. संजयला वाटलं की हा धृतराष्ट्र बाहेर आंधळा आहे, परंतु संजय म्हणतो बाहेर नाही, हा आतनं सुद्धा आंधळाच आहे. त्यामुळे त्याच्या अंतःकरणात हे भगवंताचे ज्ञानरूपी प्रकाश किरण शिरू शकत नाहीत. परी असो हे तो अर्जुनो, स्वहिताचा वाढवितसे मानू, की याही वरी तया आणू दिवसा उपनला. संजय म्हणतो, पण असो, आपण ह्याच्यात काय करणार. पण अर्जुनाला मात्र आपलं हित करून घ्यावं याची इच्छा होऊ लागलीये. त्याच्या अंतःकरणातली ती इच्छा वाढायला लागलीये आणि एका गोष्टीबद्दल आता त्याला भरवसा वाटायला लागलाय, की याही वरी तया आणू दिवसा उपनला. कुठल्या गोष्टीबद्दल म्हणे, हेची हृदया आतुली प्रतिती. म्हणे हेची हृदया आतुली प्रतिती, बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती. इये आरतीच्या या पाऊली मती उठती जाहली. इये आरतीच्या या पाऊली मती उठती जाहली. अर्जुनाला हृदयामध्ये हा अनुभव येतोय की सर्व विश्वामध्ये भगवंतच भरलेला आहे. पण आता त्याच्या मतीला, त्याच्या बुद्धीला आरती अशी इच्छा निर्माण व्हायला लागली की माझ्या डोळ्यांना सुद्धा हा अनुभव येऊ. मिया इहिंच दोही डोळा, झोंबावे विश्वरूपा सकळा. एवढी हाव तो दैवा आगळा, म्हणूनी करी. अर्जुनाच्या डोळ्यांना ही इच्छा झाली की माझ्या या दोन्ही डोळ्यांनी मी भगवंताचं जे विश्वरूप आहे त्या विश्वरूपाला झोंबावं, अर्थात त्याचा अनुभव घ्यावा. अहो अर्जुन भाग्यवानच, म्हणूनच तो अशा प्रकारची इच्छा करत होता. अर्जुनाचं स्वरूप कसं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, आजी तो कल्पतरूची शाखा, म्हणून वांझोळे न लगती देखा, जे जे येईल तयाचिया मुखा, ते ते साच करीतसे येरू. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो भगवंत हा साक्षात कल्पतरू, तर अर्जुन त्या कल्पतरूची शाखा आहे. त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण होणार नाही असं होईल का. म्हणून वांझोळे न लगती देखा, त्याच्या मुखातनं जे जे प्रगट होईल ते ते खरं, म्हणजे त्याचा त्याला अनुभव हा भगवंत देणारच. हा भगवंत कसा आहे, तर जो प्रल्हादाची या बोला विषाही सकट आपणची जाहला, तो सद्गुरु असे जोडला किरीटेसी. ज्ञानोबारायांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात, तो प्रल्हाद, त्या प्रल्हादाने फक्त भगवंताचं नाम घेतलं तर त्या नामासाठी विषासखट भगवंत आपण झाला. आणि
हाच भगवंत सद्गुरु रूपाने अर्जुनाला किरीटी म्हणजे अर्जुनाला प्राप्त झालेला आहे. त्याला कशाची कमतरता? म्हणून विश्वरूप पुसावया लागी, पार्थ रिगता होईल कवणे भंगी, ते सांगेन पुढिलिये प्रसंगी, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. या ठिकाणी निवृत्तीनाथांचे ज्ञानोबाराय म्हणतात, आता विश्वरूपाचं दर्शन घ्यायची जी ओढ अर्जुनाला लागलीये, त्याबद्दल तो भगवंतांना कुठला प्रश्न करील हे आता पुढच्या प्रसंगामध्ये मी तुम्हाला सांगतो. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दशमोऽध्यायः. माऊली हो, अशा रीतीने ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाची सेवा पूर्ण झाली. ही सद्गुरू ज्ञानोबा रायांच्या चरणी अर्पण करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.